एक स्टँड काढून इथून ह्या भागाला त्याचं बाइंडिंग करणार आपण आता. अशा पद्धतीने पलीकडच्या बाजूचाही आपला आता एक शेवटचा स्टँड राहिलेला आहे. आपण त्याला बाइंडिंगच्या द्वारे उर्वरित कंडक्टरवर पुढे कंटिन्यू केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा जॉईंट पूर्ण झालेला आहे. आपण पाहू शकतो की दोन कंडक्टर तुटल्यानंतर ते एकमेकांना कसे जॉईंट करायचे. तर अशी जर पद्धत वापरली तर त्याचं स्ट्रेंथनिंगसुद्धा चांगलं वाढतं.